तेरी ऐसे की वैसी दोस्ती भी निभा और ताने भी सुनू. तुझ्यामुळे मितू निघून गेली. क्या? ओ हेलो, मीतू जी का क्या? हमें क्यों ब्लेम कर रहे हो? तू गावाला गेली ना. हाँ तो उनके बाबा लेके गए होने, हमने क्या किया है? अरे सारे फसाद की जड तू ही आहे आणि तुलाच माहित नाही. तुझ्यासारखं बनायचा प्रयत्न करत होतो मी. तू कसं सगळ्यांना असं समजावून पटवून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन लग्न केला की नाही, तसं मला पण लग्न करायचं होतं. म्हटलं आपण कोणाला दुखवायचं नाही. ये तो अच्छी सोच थी तुम्हारी. क्या की बात होची ती मैंने. इकडे मी प्रयत्न करेपर्यंत मी तुझ्या बाबा तिला गावाला घेऊन गेले आणि ती पण गेली गावाला. मी तर राहिलो एकटाच. पडून जाऊन लग्न केलं असतं ना तर आज मस्त मी आणि मितू आम्ही दोघांनी पण अशी विंडो मध्ये गोडे उभारला असते. नहीं नहीं मैडम, देखो अगर तुम भाग के शादी करते तो गलत होता ना. हे शिव, छानपट्टी बंद करा. ये सही गलत ऐसा कुछ नहीं होता है. तू सगळ्यांना प्रेमाने बोलून समजावून गोड बोलून लग्न केलं ना, तुम्हें क्या मिला? तू उधर अम्मा के लात खा रहे और यहाँ पे गौरी के बाबा के. दोघांच्या मध्ये ना तुझा फुटबॉल झालाय, फुटबॉल. नहीं नहीं मैडम, ऐसी बात नहीं है. देखो क्या है कि देखो ऐसी बात है कि दोनों चाहते हैं कि हम उनके साथ रहें. दोनों हमारी खुशी चाहते हैं. तो इसलिए हम किसके साथ रहें इसकी लड़ाई. हे चल मी निघतो. कहाँ? माझ्या घरी जातो. अरे वेणु, वेणु रुको. वेणु, अरे कहाँ जा? चलो 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 अंदर चलो. क्या चलो यार, इकडे घरामध्ये काय आहे? मी लादीवर, तू चटईवर. हाँ तो बैठो ना, चटाई पे बैठो तुम. देखो चिंता मत करो, कुछ इंतजाम हो जाएगा. हाँ अरे क्या शिव, इधर कैसे होगा इंतजाम? कुछ भी बोलता है तू. तू काय पण करू शकणार नाही, मला माहिती आहे. दिन में भी इंतजाम किया था ना अच्छे खाने का. अरे दामाद है, हम बोलेंगे तो ससुर जी इतना नहीं करेंगे. फिर पड़ोस में ससुराल होने का क्या फायदा बताओ आप. चूक करतोय तू खूप मोठे चूक करतोय. तू ना अजून सासऱ्याला ओळखलं नाही तुझ्या. अरे वो ना बब्बर शेर आहे, बब्बर शेर. तुला चादर काय साधा रुमाल पण देणार नाही तो. तर कसं बोलेल माहितीये गौरीचे बाबा की तू आमचा शेजारी आहे म्हणून काय झालं, तुला आम्ही असं अंतरून पांघरून देणार नाही. आमची गौरी पण तुला काय पण आणून देणार नाही. तुम्हें पता नहीं है, हम दामाद हैं और दामाद के सामने बब्बर शेर भी भीगी बिल्ली बन जाता है. अच्छा बनारस में दामाद के ठाठ देखना, तुम देख के दंग रह जाओगे. अच्छा भाई साहब, ये मुंबई आहे मुंबई. इथे कोणाचे पण ताट चालत नाही. सही बात है, मुंबई है और दामाद तो बनारस का है. हमारा ख्याल नहीं रखेंगे. अच्छा अरे गौरीचे बाबा. ए बब्बर शेरला बनारसचा दामाद घाबरला. ठीक है, कोई बात नहीं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हा. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.